आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय। शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे यांच्याकडून बंडखोरी। माढा विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील इच्छुक। शिवतेजसिंह माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे। मोहिते कुटुंबाचे याबाबत मात्र मौन। कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून पुढील निर्णय घेणार। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। तुतारीसोबत चला असं काहींचं मत, तर अपक्ष लढा असा काहींचा सूर। पाटलांची माहिती। छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता पितृपंधरवडा आहे। पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल। हर्षवर्धन पाटलांशी मी स्वतः बोललोय। तुतारी नाही तर ते भाजपतच राहतील असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं। सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यामधील 3 जागांची मागणी। रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणच्या जागेची काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींकडे मागणी। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार। धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य। पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याच्या आरोपात संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा। रोहित पाटील भंपक, संजय काकांची टीका। तर कोण भंपक, लोकसभेला जनतेनं दाखवलं। रोहित पाटलांचं प्रत्युत्तर। सोलापूर भाजप उपाध्यक्ष मळसिद्ध मुंगळे यांनी आमदार सुभाष देशमुखांना दिलं आव्हान। यंदा एकच निर्धार, भूमिपुत्रच आमदार। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर लागले। हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा। काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच। युवक काँग्रेसची बॅनरबाजी।